तर बातमी आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची। या लोकसभेचा तिढा लवकरच सुटेल। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा लढावी असं शिंदे गटाला वाटणं अगदी साहजिक आहे असं वक्तव्य केलेलं आहे निलेश राणे यांनी। तर दुसरीकडे विनायक राऊतांबद्दल मतदारसंघात प्रचंड नाराजी असल्याचं देखील निलेश राणेंनी सांगितलंय। विनायक राऊतांच्या कालच्या सभेत केवळ 1200-1300 लोक होते असा टोलाही निलेश राणेंनी लगावलाय। त्याच्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा तिढा हा लवकरच सुटेल असा विश्वास आता निलेश राणेंनी व्यक्त केलेला आहे। ही जागा लढवण्याची शिंदे गटाची इच्छा असणं स्वाभाविक आहे, कारण या जागेवरती किरण सामंत हे देखील इच्छुक आहेत। तर दुसरीकडे नारायण राणे यांनी या जागेच्या बाबत आपला प्रचारही सुरू केलेला आहे। त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढा सुटलेला नसला तरी तो लवकरच सुटेल असा विश्वास आता व्यक्त केला जातोय। माजी खासदार निलेश राणे सर आज रत्नागिरी दौऱ्यावरती आहेत। आपल्या सोबत बोलण्यासाठी स्वतः निलेश राणे सर आहेत। राणे सर, खूप महायुतीच्या संदर्भातला तिढा जो आहे तो नेमका कधी सुटेल, कधी नाव निश्चित होईल, काय सांगाल? आता हे नेतृत्व ठरवत असतं आणि मला असं वाटतं फॉर्म भरायचे दिवस आता काय 48 तासावरच आलाय, तर आज उद्यापर्यंत होईल। पण तशी रत्नागिरी सिंधुदुर्गाची काही अडचण अशी नाहीये। एवढी मोठी महायुती आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी कोणाला तरी वाटतं की मी पण लढावं किंवा आम्हाला एक जागा वाढून मिळावी, 2 जागा वाढून मिळाव्या। त्या कदाचित अडचणीमुळे वेळ लागला असावा, मला माहित नाही, मी त्या प्रक्रियेत नाही। शिवसेना पण या सगळ्या याच्यामध्ये आपला दावा या मतदारसंघावरती करते आहे, कसं बघता याच्याकडे? उबाटा गटाच्या उमेदवाराबद्दल जे विद्यमान खासदार आहेत विनायक राऊत, त्यांच्याबद्दल एवढं प्रचंड त्यांच्याबद्दलची एक नाराजी आहे, अँटी इन्कम्बन्सी आहे आणि प्रत्येकाला असं वाटतं की ही सीट आता 100% वाटतं नाही, खरंच आहे, ही सीट 100% महायुती जिंकणार आहे। आमच्या मनामध्ये शंका नाही, म्हणून प्रत्येकाला वाटणं हे साहजिक आहे। विनायक राऊतांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केलाय, कसं बघता त्यांच्या उमेदवारीकडे? प्रतिस्पर्धी म्हणून असतील का ते? प्रतिस्पर्धी आम्ही विनायक राऊतांना आता समजत नाही। एक कल्चर असतं की फॉर्म भरताना आपण शक्ती प्रदर्शन करायचं असतं। काल त्यांच्या त्या सभेमध्ये जेमतेम 1200-1300 लोक, ते पण राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, काँग्रेस आणि उबाटा गट असे मिळून जर तुम्ही 1200-1300 जमा करू शकलात रत्नागिरी सारख्या ठिकाणी, म्हणजे तुमचं सगळं संपत आलेलं आहे, तुमचं सगळं संपलेलं आहे, ह्याच्यातून हे स्पष्ट होतं। म्हणून विनायक राऊत आता आमच्यासाठी काय थ्रेट किंवा आम्हाला काय त्यांच्याबद्दल विचार करून आमची रणनीती बदलावी लागेल असं काय नाही। कॅमेरामॅन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।